डॉक्टरांनी सांगितल्या महिलांसाठी 30 सूचना, प्रत्येक गृहिणीसाठी महत्त्वाच्या 30 टिप्स. नेहमी निरोगी राहण्यासाठी या सवयी सोडा, तर कमी आजारी पडण्यासाठी या वस्तू खा, तर अतिशय आनंदी राहण्यासाठी ही सवय बदला. पहिली टिप, रोज दह्याच्या सेवन करणाऱ्या महिलांना युरिन इन्फेक्शन होत नाही. दुसरी, कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका, त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. तिसरी टिप, रोज सकाळी रिकाम्या पोटी उलटी लटकल्याने उंची वाढते. चौथी टिप, बडीशेप दुधात मिसळून पिल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो. पाचवी, रोज रात्री लघवी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही. सहावी, रोज रात्री नाभीत बदामाचे तेल घालून झोपल्याने मेंदू तीक्ष्ण होतो, आरोग्य सुधारते आणि नेहमी आनंदी राहण्यास मदत होते. सातवी, मूतखडा झाला असेल तर मुळ्याचा रस प्यावा, त्यामुळे पित्ताशयातील खडे गळून जातात. आठवी, रोज एक छोटा आल्याचा तुकडा चघळल्याने साऱ्या आजारांपासून बचाव होतो. नववी टिप्स, सकाळी उठल्याबरोबर केसांना कंघी केल्यास, खोबरेल तेल लावल्यास केस मजबूत होतात. दहावी, जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर रोज रात्री झोपताना ओठांवर दही लावून झोपावे, त्यामुळे ओठ गुलाबी आणि मुलायम होतात. अकरावी, साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्याने नेहमी चांगलं असतं आणि त्याने रक्तातली साखर नियंत्रणात राहते. 12वी टिप्स, रोज भिजलेले काळे मनुके खाल्ल्याने स्त्रियांची प्रजनन शक्ती वाढते. 13वी टिप्स, सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक वेलची चघळल्याने दम्याचा त्रास होत नाही. 14वी टिप्स, झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिल्याने किडनी स्वच्छ राहते. 15वी, खूप थंड पाणी पिल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, त्यामुळे थंड पाणी पिऊ नका. 16वी, कोथिंबिरीचा रस डोक्यावर टक्कल पडलेल्या ठिकाणी लावल्यास डोक्यावर केस वाढायला सुरुवात होते. 17वी, दह्यासोबत गरम रोटी कधीही खाऊ नका, त्यामुळे पोटाचे आजार होतात. 18वी, रोज पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त होण्याचं प्रमाण वाढतं. 19वी, जर तुमचे हात नेहमी थंड असतील तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते. 20वी, फळे खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये, त्यामुळे पोटात ॲसिड तयार होते, पोटात जळजळ होते. 21, नेहमी चिरतरून धुसण्यासाठी दुधात खारीक उकळून प्यावे. 22, केस लांब आणि दाट होण्यासाठी मोहरीचं तेल दुधात मिक्स करून केसांना लावा. वारंवार डोकेदुखी होत असल्यास भात खाणे टाळा. पुढचं, कानात मळ झाला असेल तर रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचे 2-3 थेंब कांद्यात टाकल्याने मळ बाहेर येतो. पुढचा, पुदिन्याच्या पाण्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि कोमल बनतो. पुढची टिप्स, जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर गरम दुधात 3 बत्तासे टाकून झोपण्यापुरती प्या, खोकल्यापासून आराम मिळेल. रात्री उरलेल्या चपात्यामध्ये भरपूर फायबर असते. सकाळी शिळी रोटी दुधासोबत खाल्ल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो. जर तुमचे फक्त पोटच खूप वाढले असेल तर रोज रात्री झोपताना नाभीत बदामाचे तेल घालावे, त्यामुळे पोट हळूहळू कमी होते. पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते. पुढची टिप्स, पोटावर झोपल्याने व्यक्ती लवकर म्हातारी दिसू लागते. पुढची टिप्स, आयब्रोसाठी. आयब्रोचे केस चमकदार आणि काळे करण्यासाठी आयब्रोवर रोज रात्री व्हॅसलीन लावा. नेलपेंट नेहमी फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे ती जास्त काळ टिकते आणि कोरडी होत नाही. पुढची टिप्स, आठवड्यातून एकदा किंवा 2दा प्रत्येक महिलेने चेहऱ्याला स्क्रबिंग केलं पाहिजे, ज्यामध्ये 2 चमचे कॉफी पावडर आणि कोरफडीचा गर मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करा, यामुळे चेहरा चमकदार होतो. पुढची सुंदरतेची टिप, महिलांनी नेहमी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यासाठी रोज रात्री झोपताना 1 ग्लासभर कोमट दूध पिऊन झोपावे, यामुळे हाडे मजबूत होतात. पुढची टिप्स, खोबरेल तेल चेहऱ्यासाठी मॉइश्चरायझिंगचं काम करतं, त्यामुळे ज्यांची स्किन ड्राय असेल त्या सर्व महिलांनी आठवड्यातून 1 वेळेस किंवा 2 वेळेस चेहऱ्यावर खोबरेल तेलाने मालिश करावी, ज्यामुळे चेहऱ्यातील त्वचेतील ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि स्किन ग्लो करते. पुढची टिप, ज्या महिलांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज सकाळी गुळ आणि शेंगदाणे खावेत. आहारामध्ये बीट, सफरचंद, गाजर याचा आवर्जून समावेश करावा. ग्लिसरीन आपली त्वचा मऊ आणि कोमल ठेवतं, म्हणून चेहऱ्यावर ग्लिसरीन वापरावे. हवे असल्यास फेस पॅक थोडेसे ग्लिसरीन मिक्स करून चेहऱ्याला लावू शकता. पुढची टिप्स, तुम्ही जर जिममध्ये जात असाल किंवा घरी व्यायाम करत असाल तर मिक्स डाळ खिचडी जरूर नक्की खा, कारण त्यात भरपूर प्रोटीन असतं आणि ज्यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतात. जर तुमच्या मनात नेहमी घाणेरडे आणि नकारात्मक गोष्टी येत असतील तर तुम्ही कुबेर मुद्रा अवस्था करा, ज्याने तुमचे मन शांत होईल.
ज्या महिलांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी मोहरी बारीक वरून त्यात कापूर टाका. सांध्याची मालिश केल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो. आरो म्हणजे फिल्टरचं पाणी पिल्याने अशक्तपणा येतो. आरोमुळे शरीरातील व्हिटॅमिन B12ची कमतरता निर्माण होते. डिप्रेशन, पचनक्षमता, ॲनिमिया सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आरोचं पाणी पिणं धोकेदायक आहे. पुढची टिप्स, कोणतेही तळण तळताना तेलामध्ये चिमूटभर मीठ टाकावे. त्यामुळे पदार्थ जास्त तेल शोषून घेत नाही, तेलही कमी जळते. भजी तळताना बेसन पिठाच्या बॅटरमध्ये थोडासा लिंबू रस घालावा, ज्यामुळे भजी जास्त तेल शोषून घेत नाही. जेव्हा तळण्यास वापरलेले तेल पुन्हा तळण्यासाठी घेतो तर ते गाळून घ्या. त्यामध्ये आमसूल किंवा चिंचेचा तुकडा टाका. त्यामुळे तेलाला फेस येत नाही आणि पदार्थाला अगोदरच्या तळण्याचा वासही लागत नाही. कांदा बारीक करून 2 चमचे रस काढा. या रस हलक्या हातांनी केसांना लावा. केस लांब करण्याचा हा प्रभावी नैसर्गिक मार्ग आहे. पुढची टिप्स, काकडीचा तुकडा जिभेवर 90 सेकंद धरून ठेवल्यास श्वासाची दुर्गंधी थांबते. काकडीमधील फायटोकेमिकल्स श्वासाची दुर्गंधी आणणारे बॅक्टेरिया मुळापासून नष्ट करण्यास मदत करतात. दररोज सकाळी स्नान करून तुळशीला आणि सूर्यदेवाला जल अर्पण करणं शुभ असतं. असं केल्यास सूर्यदोषापासून आराम मिळतो आणि तुळशी मातेचा आशीर्वाद देखील मिळतो. महिलांनी मॅगीचे सतत सेवन केल्यास मॅगीमध्ये आढळणारा शिसे म्हणजेच लेड नावाच्या घटकामुळे तुमची प्रजनन क्षमता हळूहळू कमी होण्याचा धोका आहे. रात्री दही आणि भात आणि एकत्र राजमा खाऊ नका. रात्री झोपताना मोबाईल सोबत ठेवू नका, निद्रा नाश होऊ शकतो. संध्याकाळी 5 नंतर जड अन्न खाऊ नका. सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाणी प्या. सकाळी रिकाम्या पोटी कधीही चहा किंवा कॉफी पिऊ नका. फ्रीजमध्ये ठेवलेल्या थंड पाण्याऐवजी माठातील पाणी प्या. दुपारी झोपू नये. दिवसा जास्त झोपल्याने केस, गुडघे व डोळ्याच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तसेच दिवसा झोपल्याने डिप्रेशनची समस्या वाढते. दिवसा जास्त झोपल्यास पचनक्रिया मंदावते, शरीर कमजोर होते आणि पोटाची चरबी वाढायला मदत होते. जो रोज रिकाम्या पोटी टोमॅटो खातो त्याचे केस कधीही पांढरे होत नाही. मसूर जास्तीत जास्त खा, पोटाच्या आजारापासून आराम मिळतो. हिरवी वेलची पाण्यात उकळून प्यायल्याने ताप कमी होतो. भूक लागत नसेल तर भूक लागली असतानाही खावंशी वाटत नसेल तर गुळाचा वापर करा. गरम पाण्याने आंघोळ केल्यास केस कमजोर होतात. त्यामुळे डोक्यावरून पाणी घेताना विचार करा. कमी पाणी प्यायल्याने ओठ काळे होतात. उशीशिवाय झोपल्याने पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कणा मजबूत होतो. तर या होत्या महिलांसाठी काही अतिशय महत्त्वाच्या टिप्स. तर अशाच टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशीच माहिती तुम्हाला चॅनलवर नेहमी भेटत राहते. महिलांसाठी विशेष योजना सरकारच्या माध्यमातून सुरू झालेल्या आहेत, त्याची माहितीही चॅनलवर आपण देत राहतो. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.